विठू माऊली तू जगाची, उभा चंद्रभागेच्या तीरी, तुझ्या कृपेची छाया माझ्या प्रत्येक वारी. आज आपण सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यामध्ये असलेल्या नारायण चिंचोली या गावी निघालो आहे, जेथे अतिप्राचीन सूर्यमंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे. हे महाराष्ट्रातील एकमेव सूर्यमंदिर आहे. हे मंदिर पंढरपूरपासून किमान 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. पंढरपूरपासून तुम्ही सूर्यनारायण मंदिराकडे जाण्यासाठी बस, ऑटो किंवा स्वतःच्या वाहनाने जाऊ शकता. इथले एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यकिरणे थेट मूर्तीवर पडतात. हे या मंदिराचे अद्भुत स्थापत्य प्रतीक आहे. पौष महिन्यात या मंदिरात खूप गर्दी होते. जिल्ह्यातून किंवा आजूबाजूचे भक्त नक्की भेट देतात. साधारणपणे हे मंदिर सकाळी लवकर उघडते आणि रात्री 9 पर्यंत चालू असते. मंदिराच्या आवारात पश्चिमेकडे तोंड करून असलेले महादेवाचे मंदिर देखील आहे. त्याचबरोबर भवानी मातेचे आणि दत्त मंदिर हे देखील आहे. येथील सूर्यनारायणाची मूर्ती ही एकाच वेळी सूर्यदेवता आणि भगवान विष्णूंच्या गुणांचे प्रतीक असलेली आहे. कारण असे म्हणतात, ही मूर्ती विष्णूची उपासना करणाऱ्या सौर संप्रदाय आणि सूर्याची उपासना करणाऱ्या सौर संप्रदाय यांच्या एकत्रीकरणातून निर्माण झाली आहे. मूर्तीचे रूप विष्णू यांच्याशी साधर्म्य दर्शवते. विष्णू पुराणात वर्णन केलेल्या विष्णू भगवंतांच्या वर्णनाप्रमाणे या मूर्तीची रचना आहे. मंदिराचे काम जुन्या पद्धतीचे असून मंदिरात खूप थंडावा आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसरही खूप शांत आणि निसर्गरम्य वाटतो. पंढरपूरला भेट देताना हेमाडपंथी शैलीतील या प्राचीन आणि दुर्मिळ सूर्यनारायण मंदिरालाही नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अजून आपल्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा ज्यांना कोणाला या प्राचीन गोष्टींमध्ये आनंद आहे अशा तुमच्या आजूबाजूच्या मंडळींसोबत नक्की शेअर करा.